तर आपण वळणार आहोत नवीन सामन्याकडे। एका बाजूला नागेश्वर आवाज तर दुसऱ्या बाजूला अंकुश दादा पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत। गावदेवी वायशेत या संघाने सुद्धा या मोसमामध्ये चांगला परफॉर्मन्स केलाय। पहिल्या क्रमांकाच्या प्रतीक्षेमध्ये जरूर असणार आहे, सेमीफायनल पर्यंत ते पोहोचलेले आहेत। तर या स्पर्धेच्या माध्यमातून ते नक्कीच चांगला प्रयत्न करतील। गोलंदाज धीरज पहिलं षटक घेऊन येतोय। स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे समीर पारकर, तर नॉन स्ट्राइक एंड वरती संदेश कवळे उर्फ सोना। राईट अमोर विकेटने मांडवाईन कडून सुरुवात होते। पहिल्या चेंडूवरती समीर पारकर उलट्या हाताने वळले होते, मात्र चेंडू खेळण्याच्या कक्षेबाहेरचा आहे असं पंच संदीप जोशी सर येथे सांगतायत। पहिली धाव येथे अतिरिक्त स्वरूपात नोंदवली जाते। tenniscricket.in वरती जोडलेल्या प्रेक्षकांचं, उपस्थित मैदानावरती सर्व प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं आज रविवारच्या दिवशी दिवस तिसरा मनपूर्वक येथे मी स्वागत करतोय। राईट अमोर द विकेट बागपुटला जाऊन येथे मात्र चांगला स्ट्रोक लगावलाय। चेंडू डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या हातात, सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते। धावसंख्या येथे मात्र 1 ने पुढे सरकते। 2 धावा, 2 रन्स इन अ स्कोर बोर्ड, 2 धावा धावफलकावरती आल्यात। षटक क्रमांक पहिलंच सुरू आहे। गावदेवी वायशेत संघ या मोसमामध्ये चांगला परफॉर्मन्स करतायत, कारण ते सामने विजयी होत आहेत। कारण सामने विजयी होण्यामुळेच येथे कॉन्फिडन्स वाढू शकतो। लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन मैदानावरती आहे। तर धीरजचा हा चेंडू संदेशने या चेंडूला बॅकफुटवरती जाऊन पंच केलंय, परंतु येथे मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडूने येथे मात्र थोडंसं फसवलंय। चेंडू अगदी समोरून येथे मात्र वळाला आणि त्याचा फायदा येथे मात्र फलंदाजाने उचललाय। धावसंख्या 2 ने पोहोचली आहे 3 वरती। 3 रन्स इन अ स्कोर बोर्ड। तर विवेक बनकर मागील सामन्यामध्ये सामनावीराचे मानकरी ठरले होते। तर मी विनंती करतोय सन्माननीय प्रदीप ठाकूर यांना की आपल्या हस्ते सामनावीराचा पुरस्कार देऊन विवेक बनकर याला सन्मानित करायचं आहे। वन्स अगेन चांगला परफॉर्मन्स, तसेच 200 रुपयांचं कॅश प्राइज होतं ते सुद्धा त्याला देऊन इथे सन्मानित करायचं आहे। विवेक बनकर दिवसेंदिवस आपल्या खेळाने खऱ्या अर्थानं प्रभावित करतोय। तर मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतोय पुढील सामन्यासाठी, त्यांच्या टीमला आणि त्यांना शुभेच्छा देतोय। वळतोय मॅचकडे। आणखीन एक सिंगल धाव आली आहे या चेंडूवरती। खूपच खराब चेंडू आणि या खराब चेंडूवरती हुकचा फटका खेळलाय। चेंडू जाईल लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषा बाहेर, चौकार। धन्यवाद। चौकाराने येथे मात्र संदेशने आपले मनसुबे स्पष्ट केलेत, आपला इरादा स्पष्ट केलाय। नागेश्वर आवाज संघाकडे जर आपण पाहिलं ना, समीर पारकरला पण मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना पाहतोय। आज मात्र त्यांचे काही खेळाडू अनुपस्थितीत आहेत, त्यामुळे तो सलामीसाठी आलाय। समीर पारकर सुद्धा कित्येक वर्ष नागेश्वर आवाज संघासाठी अगदी चांगली कामगिरी करतोय। एक अष्टपैलू खेळाडू म्हणून दोन्ही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। यावेळच्या चेंडूवरती नो बॉलचा इशारा पंचांकडून। फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा इथे मात्र नियम मोडलाय आणि पंचांनी या चेंडूला इथे मात्र नो बॉल दिलाय। कारण लेग साइडच्या दिशेने आपण पाहिलं ना, तर 3 खेळाडू येथे ते लावणं सरा ऑन फील्ड डिसिजन। चला अंपायर्स येथे सामन्याला सुरुवात करा। नो बॉल। कारण मित्रांनो आपण पाहतोय ह्या गोष्टी अनेकदा मैदानांवरती आपल्याला पाहायला मिळतात, कारण आपण वारंवार चुका ह्या करतोय। तर नियम मित्रांनो असाच आहे की ICCने खऱ्या अर्थानं हा वेस्ट इंडियन गोलंदाजांसाठी नियम बनवण्यात आला होता। कारण त्यावेळेला ICCमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या टीमची चांगली चालायची आणि वेस्ट इंडिजचे गोलंदाज शॉर्ट प्लेनची गोलंदाजी करायचे आणि त्या एरियामध्ये ते मात्र जास्त प्रमाणात फलंदाज बाद व्हायचे। आणि त्यावेळेला 70-80च्या दशकामध्ये एक साधारणतः नियम
हा बनवण्यात आला होता. वेस्ट इंडियन गोलंदाजांना आळा बसवण्यासाठी हा खऱ्या अर्थानं नियम बनवण्यात आला होता की डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पासून लॉंग स्टॉप रिजनमध्ये तुम्ही 3 खेळाडू येथे लावू शकत नाही. वळतो सामन्याकडे. नो बॉल, फ्री हिट बॉल. फ्री हिट चेंडूवरती फटका येथे फसलाय जरूर. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाने चांगला झेल पकडलाय, परंतु इथे मात्र फायदा मिळणार नाहीये, कारण इथे कॅचआउटच्या रूपाने फलंदाज बाद दिला जाणार नाहीये. कारण फ्री हिटवरती आपण पाहिलं ना तर प्रामुख्याने 3 प्रकारे फलंदाजाला बाद दिला जाऊ शकतो. एक रन आउट, दुसरा ऑब्स्ट्रक्टिंग ऑफ द फील्ड, तिसरा म्हणजे बॉल टॉईस. कारण अशा प्रकारे आपण पाहतो या 3 प्रकारे प्रामुख्याने येथे फलंदाजाला बाद दिला जातो, परंतु ह्या 2 क्रिया खूप कमी वेळेला येथे मैदानावरती घडत असतात. तर पुढे चेंडू समीर या चेंडूवरती 1 स्टेप पुढे येऊन येथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू अगदी लेंथ बॉल होता, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकला. चेंडू येथे डॉट येतोय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 10 रन्स इन स्कोरबोर्ड. 10 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये ते मात्र एक चौकार जरूर आला. 10 धावा या मैदानावरती एक समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल, कारण आत्तापर्यंतचं जर आपण मागील 2 दिवसांचा जर अपडेट पाहिला ना तर सामने मित्रांनो जास्तीत जास्त 90% सामने चेंज झालेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. येथे सामना BCC अगरसुरे संघाने येथे डिपेंड केलेला आपण पाहिला. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज राहुल खरात येथे गोलंदाजीसाठी येत आहेत. ओके, राहुल खरात एक लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने खूप वर्षांपासून त्याने लेदर क्रिकेट खेळलं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा थोडंसं इथे प्रॅक्टिसपासून दूर आहे, परंतु राहुल खरातच्या गोलंदाजीची दहशत त्याने आपल्या गोलंदाजीतून बऱ्याच वेळेला दाखवले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तो गोलंदाजी करतो. लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने अभिजित तुळपुळे या संघाकडून त्याने बरेच वर्ष क्रिकेट खेळलं आहे. ॲज अ एक न्यू बॉलर म्हणून, स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याने कामगिरी जरूर येथे बजावली आहे. तोच राहुल खरात येथे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज संदेश कवळे उर्फ सोना याच नावाने त्याला ओळखलं जातं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नागेश्वर आवाज संघासाठी सोनाने सुद्धा चांगल्या कामगिरी केल्यात. कारण ती चांगली कामगिरी तुम्ही नक्कीच भूतकाळात केलेल्या असाव्यात, परंतु वर्तमान काळामध्ये इथे तुम्हाला चांगला खेळ करावा लागत असताना इथे मात्र फटका फसलाय. कव्हरच्या दिशेने इथे क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि पहिला हादरा बसतोय नागेश्वर आवाज संघाला. आज मात्र साईच्या माध्यमातून, तर कालच्या दिवसामध्ये नयनच्या माध्यमातून आपण पाहिली. न्यू बॅटर मैदानावरती जयेश कवळे सुद्धा एक चांगला बॅटर आहे. जयेश कवळेने सुद्धा आपण पाहिली असाल तर त्याची गोलंदाजी खराब झाली होती आणि त्या गोलंदाजी खराब झाल्यानंतर एक रील्स आपण पाहिली होती. त्यामध्ये जयेश कवळेने सुद्धा अगदी उत्तरास प्रत्युत्तर दिलं होतं. कारण ती भावना खेळाडूंमध्ये असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण 60 धावा झाल्यात, 60 धावा आपण चेस करू शकतो. 70 धावा झाल्यात, 70 धावा चेस करू शकतो. ही भावना असणं खूप गरजेचं, मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही ते करू शकता तरच ते काम पूर्ण होऊ शकतं. पाहूया चेंडू. जयेशने येथे मात्र चेंडू अलाउन द कार्पेट खेळलाय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येथे चेंडूला अगदी सुंदररीत्या अडवत आहेत. सिंगल धावेने येथे मात्र धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 11 धावा, 11 रन्स, 11 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म गोलंदाज राहुल खरात येथे गोलंदाजी करतो आणि पहिल्या चेंडूवरती त्याने संदेशला बाद केलं होतं. समीर पारकरची बॅट चालणं संघाच्या दृष्टीने खूप गरजेचं असणार आहे. 2 धावांवरती खेळतोय.
यावेळचा चेंडू फुलर लेनचा होता, मिड ऑफच्या दिशेने फटका खेळलाय, कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, अचूकता राहुल खरातकडून आपण नेहमीच पाहिली आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑन मध्ये आहे, एक डीप स्क्वेअरलेकडे मिडविकेटच्या मध्ये आहे, एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. यावेळच्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक येथे लगावलाय, चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या एका धावेने येथे पुढे सरकते, 12 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये झाली आहे. या षटकामध्ये एक विकेट मिळवली आहे, एक चेंडू डॉट सुद्धा फेकलाय, 2 सिंगल सुद्धा या चेंडूवरती षटकामध्ये आल्या. या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज जरूर लागली आहे. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक पंकज येथे मात्र या चेंडूला फील्ड करतायत. कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. चेंडू आणखीन एक डॉट आलाय. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. म्हणावी तशी धावसंख्या मात्र धावफलकावरती आलेली नाहीये नागेश्वर आवाज संघाची. नागेश्वर आवाज संघ आपल्या अलिबाग तालुक्यातील एक चांगला संघ आहे. याही चेंडूवरती फलंदाज जयेश लॉप करण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू येते मात्र बॅट आणि बॉल याचं कनेक्शन खऱ्या अर्थानं योग्य प्रकारे झालेलं नाहीये. चेंडू येते मात्र डॉट आलाय. ह्या इथे मात्र बोल्ड आहे की काय यासाठी इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. स्टंपला येथे चेंडू लागलेला आहे की नाही हे तिसरे पंच येथे चेक करतील. तत्पूर्वी टेनिस क्रिकेट .inचं कॅमेरा वर्क आपण पाहतो. अगदी सुंदर कॅमेरा वर्क, त्यानंतर सुंदर त्यांची सिस्टीम आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आणि अनेक ठिकाणी आपण टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनी पाहत असतो. नुकतीच एक दमदार आमदार बिग बॅश लीगमध्ये सुद्धा टेनिस क्रिकेटचं प्रक्षेपण आपण पाहत होतो. तिसरे पंच प्रवीणजी अंधे सर, तसेच मुख्य पंच आहेत या सामन्यासाठी रमेश डाकवाड सर, तसेच संदीप जोशी सर. राजा शिवछत्रपती किहीम आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा, अगदी भव्य दिव्य असं हे आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असतो. कारण कालपासून आपण पाहिले ना तर गेल्या 2 दिवसांमधली तू सुद्धा स्पर्धा पाहिली की बरेचसे सामने 5 षटकांचे आणि 4 षटकांचेच झालेत. त्यापेक्षा कमी षटकांचे सामने आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेले नाही आहे. कारण एक चांगलं मैदान आहे. ह्या मैदानावरती खऱ्या अर्थानं या काही वर्षापूर्वी जर आपण पाहिलं ना तर खूप आउटफील्ड खराब असायची, परंतु या मंडळातील सदस्यांनी या मैदानावरती घेतलेली खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. याच मैदानावरती कबड्डीची स्पर्धासुद्धा, तसेच लायन्स क्लबचं एक फेस्टिवलसुद्धा, किहीम फेस्टिवलसुद्धा याच मैदानावरती भरवलेलं आपण पाहिलं. स्टंपला चेंडू लागलेला आहे. फलंदाज जयेश येथे मात्र बाद. तिसऱ्या पंचांनी येथे मात्र जरूर अगदी विविध अँगलने येथे निरीक्षण केलंय आणि येथे फलंदाज क्रमांक 2 येथे बाद. डीजेला मात्र आपण संधी देतोय. कमॉन. जर ना त्याने इथे बाद केलं तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पंकज गोलंदाजीसाठी आले. बघूया पंकजकडे अगदी चेंडू वळवण्यामध्ये महारत आहे. कारण लेग कटर, गुगली
फ्लिपर अशा प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये पंकजचा हातखंड आहे. बघूया पंकज या सिमेंट खेळपट्टीवरती मात्र कशा रीतीने गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज समीर पारकर, क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या दिशेने फैलावलंय. लॉंग ऑफ, वाईडिश, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, तसेच एक शॉर्ट फाईन लेग आहे, फ्लाय स्लिप आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे डीप पॉइंटमध्ये. बॅकफुटला जाऊन चेंडूवरती अगदी सुंदर पुलचा सक्सेसफुल फटका उडवलाय. समीर पारकरची बॅट शांत होती, ती शांत बॅट आता मात्र बोलू लागली. चेंडू येतोय सीमारेषा बाहेर, षटकार. धन्यवाद. नागेश्वर आवास एक आपला प्रतिनिधी पाठवा. सर्वच बॅट्समनची नावं माहिती नाही आहेत, तर कोऑपरेट करा, विनंती आहे. नागेश्वर आवास. मंदार 9 सेकंडवरती बॅटर आहे मंदार. चेंडू येते मात्र हाफ ट्रॅकर होता. पुढील चेंडू, यावेळच्या चेंडूवरती चांगला यॉर्कर मारलाय. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक 3 समीर पारकर, येथे मात्र बाद. धन्यवाद. अगोदरचा चेंडू थोडासा लूज होता आणि यानंतर येथे मात्र अगदी फास्टर स्वरूपाचा चेंडू टाकला. चांगला यॉर्कर पडला. शाहिद आफ्रिदीचा सुद्धा एक सर्वात वेगवान चेंडू आहे, तो म्हणजे 134 पर किलोमीटर हॉर. एक स्पिनरने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू होता. न्यूझीलंड विरुद्ध 2011 साली येथे शाहिद आफ्रिदीने अशाच प्रकारचा एक चेंडू वेगवान टाकला होता. टीम साऊथीला त्याने येथे त्या चेंडूवरती बाद केलं होतं. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहे. विकेट क्रमांक 3 येथे पडली आहे. न्यू बॅटर मैदानावरती येथे पोहोचलेत. अमित पारकर येथे फलंदाजीसाठी आलेत. बघूया अमित पारकरला मागील काही स्पर्धांमध्ये आपण सलामीला येताना पाहिलं. अमित पारकर म्हटलं की एक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा अमित पारकरला आपण गोलंदाजी करताना पाहिलं आहे. अगदी नामोहरम करणारी गोलंदाजी अमित पारकर यांच्या माध्यमातून पाहत असतो. परंतु आज मात्र त्याला फलंदाजीमध्ये आपला येथे क्लास दाखवावा लागणार आहे, आपली गुणवत्ता दाखवावी लागणार आहे, आपला संयम दाखवावा लागणार आहे, आपली चिकाटी येथे मैदानावरती दाखवावी लागणार आहे. कारण स्कोर 50-55 पर्यंत झाला तर एक चांगला टफ फाईट स्कोर होऊ शकतो. बघूया चेंडू, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती फ्लाईट दिली होती. एक चांगली गोलंदाजी. फलंदाजाचा माइंडसेट खऱ्या अर्थानं गोलंदाजाने चेक करणं गरजेचं आहे. अगोदरचा चेंडू थोडासा लूज पडला, यामुळे फलंदाज या चेंडूवरती मोठा फटका अजून खेळायला जाईल हे पंकजने येते नक्कीच जाणलं आणि चेंडू येते मात्र फास्टर टाकला, यॉर्कर पडला, विकेट मिळाली आणि या चेंडूवरती आपण पाहतोय फ्लाईट दिली होती. उलट्या हाताने स्विच हिट करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. चेंडू येते मात्र डॉट येतोय. 18 धावा 3 गडी बाद. नागेश्वर आवास असे समीकरण पाहतोय. यावेळचा चेंडू थोडासा लूज, मात्र फलंदाजांना येथे मात्र चांगला स्ट्रोक खेळता आलेला नाहीये. परंतु येथे पंच सांगतायत की चेंडू खेळण्याच्या कक्षेबाहेरचा आहे. व्हाईट बॉल, लॉ नंबर 22 व्हाईट बॉल येथे पंचांनी येथे दर्शवलाय. 19 धावा धावफलकावरती. अतिरिक्त धावेने येथे मात्र धावसंख्या मूव होते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. येथे लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला मिड ऑफमध्ये बोलवलंय, तर डीप पॉइंटमध्ये येथे धीरज पोहोचलाय. ओके, या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. या चेंडूवरती मात्र बॅक टू द बॉलर, सन्मान दिलाय, सन्मानपूर्वक या चेंडूला इथे मात्र खेळून काढलाय. आणि पंकजकडे ती क्षमता आहे. पंकज कधीतरी चेंडूला टर्न प्राप्त करतो, कधीतरी त्याच्याकडून गुगली आपल्याला पाहायला मिळतो, कधीतरी एखाद चेंडू अगदी वेगवान मारा त्याचा पाहायला मिळतो. गोलंदाजाकडे विविधता असणं किती गरजेचं आहे हे पंकज या गोलंदाजीतून दाखवतोय. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज अमितला इथे मात्र थोडंसं बॅकफूटवरती ढकललंय,
कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे, ती मोठ्या फटके येथे मात्र येत नाहीये. षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाने येथे मात्र आपली गोलंदाजी बदलवली आहे. एक चेंडू यॉर्कर टाकला, एक चेंडू फास्टर वन टाकला, एक चेंडूवरती फ्लाईट दिली आहे. कारण गोलंदाजाकडे ह्या पद्धतीची गुणवत्ता असणं खूप गरजेचं असतं. संघाला जिंकून देण्यामध्ये नेहमीच फलंदाजांचा वाटा असतो असं नाही आहे. तुमच्याकडे जर चार चांगले गोलंदाज असतील ना, चांगले क्षेत्ररक्षक असतील ना, तर तुम्ही फायनल मारून देऊ शकता. ओके, हा चेंडू, या चेंडूवरती पंकजचा चांगला चेंडू, चेंडूला टर्न बाउन्स दोन्ही गोष्टी इथे पाहायला मिळाल्या. विकेट किपर अभिराज पाटीलने इथे मात्र चेंडू गॅदर केलाय. षटक क्रमांक 3 पूर्ण झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20 लागली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. 2 षटकांमध्ये जर 15-30 धावा जर 2 षटकांमध्ये बनवल्या तर 50 पर्यंत मजल मारू शकतायत. नागेश्वर आवाज संघाची सुद्धा गोलंदाजी चांगली आहे, कारण अमित पारकर सारखा एक चांगला गोलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये आहे. त्यामुळे 2 षटकं ते फेकू शकतात. एक चांगला सामना येते मित्रांनो, नक्कीच पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाही. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 20चा आकडा आपण जर पाहिला ना, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंचा 20 जानेवारी रोजी वाढदिवस होता आणि दोन्ही लेफ्ट आर्म गोलंदाज होते. एक म्हणजे भारतीय संघाचे T20चे उपकर्णधार अक्षर पटेल यांचा वाढदिवस, आणि एक आगळी वेगळी ॲक्शन आपण लहानपणी हर्षल त्या बॉलरची ॲक्शन पाहिली होती, तो म्हणजे पॉल ॲडम्स, साऊथ आफ्रिका संघाचा. एक आगळी वेगळी ॲक्शन होती आणि त्याचा वाढदिवससुद्धा 20 जानेवारी रोजी होता. कारण पॉल ॲडम्सची ॲक्शन म्हणजे एक विचित्र ॲक्शन आपल्याला पाहायला मिळायची, कारण ती ॲक्शन तर गोलंदाज राहुल वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय. राहुलचा हा चेंडू पाहूया राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळीचा चेंडू फुलर लेनचा होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न, ट्रोकच यॉर्क मारण्याचा प्रयत्न. अमितची बॅट अजूनही बोललेली नाहीये. अमितची बॅट बोलणं खूप गरजेचं असणार आहे. अमितकडे स्ट्रोक मारण्याची क्षमता आहे. अमित येथे चांगला लॉफ्टेड फटके खेळू शकतो. अमित उलट्या हाताने चांगली फलंदाजी करू शकतो. परंतु अमितला पंकज आणि राहुलने आतापर्यंत जागेवरती ठेवलंय. बघूया चेंडू. या चेंडूवरती चांगल्या रीतीने चेंडूला ड्राईव्ह मारलाय. मात्र लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 21 वरती. 21 रन्स. 21 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने येथे मारा करतोय. अगदी अचूकता गोलंदाजाकडे आपण नेहमी पाहत असतो आणि ती अचूकता आतापर्यंत राहुल खरातने आपल्या गोलंदाजीतून दाखवली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पाहूया राहुलचा पुढील चेंडू. या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन मंदारचं म्हणावं तसं झालेलं नाही. चेंडू गेला शॉर्ट लेगच्या दिशेने. स्वतः विकेट किपर अभिराज या चेंडूपर्यंत पोहोचलेत. माफ करा, अभिलाष येथे चेंडूपर्यंत पोहोचलेत. धावसंख्या 1ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 22 वरती. 22 रन्स. 22 धावा धावफलकावरती येथे धावसंख्या आली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू या षटकातील. 3 चेंडू झाले. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या चेंडूवरती सुंदररित्या चेंडूला ड्राईव्ह मारलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव या चेंडूवरती पूर्ण झाली आहे. धावा येणं किती गरजेचं आहे, धावा बनवणं किती गरजेचं आहे, कारण एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये येथे केलं जातं आहे. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 24 धावा. 24 रन्स इन स्कोरबोर्ड. 24 धावा आल्या. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना, 6-6.25च्या सरासरीने इथे धावा आलेल्या आहेत. 6-6.25च्या सरासरीने या मैदानावरती धावा पराभवाच्या छायेमध्ये लोटू शकतात. अमित पुन्हा एकदा इथे स्ट्रोक अगदी चांगले बसले जात नाही आहेत. टायमिंग प्रॉपर होत नाही आहे. अचूकता इथे मात्र फलंदाजीतून पाहायला मिळत नाही आहे. गॅप स्ट्रोक येथे बसले जात नाही आहेत. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज येथे मात्र फलंदाजासाठी कोणताही चान्स देत नाही आहेत. फुलटॉस चेंडू टाकत नाही आहेत. ओव्हरपिच चेंडू टाकत नाहीत. टाकतायत तर यॉर्कर टाकतायत. लेंथ बॉलवरती सुद्धा इथे चेंडू चांगला निघून जातोय. चेंडू डॉट येतोय. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या चेंडूवरती मंदारकडून येथे म्हणावं तसा स्ट्रोक बसला जात नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचली आहे 26 धावांवरती.
26 रन, 26 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 पूर्ण झाली आहेत. 3 विकेट येथे मात्र गमावल्यात. षटक क्रमांक 4 येथे पूर्ण झाली. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. 26 धावा फक्त धावफलकावरती आले. असाच एक सामना मित्रांनो खारेपाट चॅम्पियन लीग मध्ये सुद्धा पाहिला होता की 4 षटकांमध्ये 26 धावा आल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 24 धावा निघाल्या आणि त्यामुळे एक चांगला स्कोर झाला आणि तो संघ इथे मात्र विजयी झाला होता. कारण एक षटक जरी चांगलं आलं ना तर संघाला एक मोमेंटम मिळत असतो, एक मोमेंटम त्याला इथे येत असतो. आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना आपल्या भाषेमध्ये खऱ्या अर्थानं गेम स्टार्ट झाला, मॅच येथे चार्ज झाली आहे, असे खूप सारे शब्दप्रयोग आपण करत असतो. परंतु येथे मात्र ह्या मैदानावरती एक तुम्हाला खूप चांगले चान्स आहेत. येथे चांगली आउटफील्ड आहे. तुम्ही चेंडू गॅपमध्ये मारले तर चौकार मिळू शकतात. बिहाइंड द विकेट येथे आपण पाहिलं तर एक मोजून या दोन दिवसांचा आपण जर खेळ पाहिला ना तर मोजून 2-3 खेळाडूंनी फक्त बिहाइंड द विकेट चांगल्या धावा बनवल्यात. कालच्या दिवसामध्ये निखिलने बनवल्या होत्या, जिज्ञेशने सुद्धा कालच्या दिवसामध्ये चांगल्या धावा बिहाइंड द विकेट मारल्या होत्या. ओके, इथे गोलंदाज शेवटच्या ओव्हरसाठी आलाय कपिल. कपिलने ती सुरुवात चांगली केली आहे. षटकाची मात्र पंच नाखुश आहेत या चेंडूवरती. चेंडू येते मात्र डाऊन द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या 27. 27 रन, 27 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक शेवटचं स्लॉक ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. हाणामारीच्या षटकामध्ये ते मात्र चांगला खेळ करण्याची गरज. कपिलचा हा चेंडू, कपिलचा चेंडू पायामध्ये यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सलग दुसरा. येथे बाईट पंचांकडून येते मात्र या चेंडूला शिक्षा थोटावली. वाईट धावेने येते मात्र 28 धावा धावफलकावरती पोहोचली. चौथं षटक सुरू आहे, 5वं षटक सुरू आहे. 4 षटकांमध्ये फक्त 26 धावाच धावफलकावरती आली होती. बघूया मंदारकडून येते मोठ्या फटक्यांची अपेक्षा. जबरदस्त यॉर्कर, अगदी परफेक्ट येथे यॉर्कर मारलाय. क्रिकेटमध्ये यॉर्करला किती सन्मान आहे. रनआउटची संधी होती, चांगला थ्रो होता, परंतु 2 धावा इथे मात्र फलंदाजाने चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती येथे ही धाव पूर्ण केली आहे. कारण विराट कोहलीला तुम्ही पाहिलं असाल की नक्कीच पहिली धाव घेताना इतकी फास्ट घेतो ना की समोरच्या क्षेत्ररक्षकांचं तो खऱ्या अर्थानं मन खच्ची करत असतो. आणि सिंगलचं कन्व्हर्जन डबल धावेमध्ये झाल्यानंतर थोडंसं मैदानावरचं वातावरण बिघडत असतं. म्हणून सिंगल डबल धावेला सुद्धा खूप महत्त्व दिलं जाणं गरजेचं आहे. धावसंख्या 2 ने 30 वरती पोहोचली आहे. ह्या चेंडूवरती मात्र चेंडू थोडंसं मागे ठेवला, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. कपिलने इथे मात्र मागील वाईट चेंडूंची कसर या डॉट बॉलने मात्र भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. 30 धावा धावफलकावरती फक्त लागली आहे. अजून इथे मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 तरी मोठे फटके बाहेर आले ना तर एक चांगली धावसंख्या धावफलकावरती येऊ शकते. पुन्हा एकदा कपिलचा इथे मात्र भन्नाट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळला होता. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. चांगला ट्रोकश यॉर्कर कपिल यांच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या 1 ने बदल होते. 30 धावा धावफलकावरती आले. 31 रन्स. 3 चेंडू शिल्लक आहेत. अमित पारकर. ओके, अमित पारकरने अजूनही एकही मोठा फटका आतापर्यंत या मॅचमध्ये लगावलेला नाहीये. तो इथे मोठा फटका त्याच्या बॅटमधून येणार का? या चेंडूवरती मात्र अगदी कल्पकता वापरली आहे. सरळ बॅटने धावा येत नाहीत, त्यामुळे आडवं तिडवं लोळून पोळून येते नक्कीच खेळावं लागणार आहे. या चेंडूवरती मात्र स्कूप केलाय. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषा बाहेर. चौकार. यानंतर होणारा सामना आहे शिवबा हाशिवरे विरुद्ध गुडलक परुरपाडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल कृपया प्लीज टॉससाठी यायचं आहे. शिवबा हाशिवरे विरुद्ध गुडलक परुरपाडा यानंतर होणारी लढत असणार आहे. यावेळचा चेंडू फुल टॉस. चेंडू जाईल 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
अनेक युद्ध केल्यावर अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हाती होती ढाल आणि पळत होतं घोडं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकदा घे, छत्रपती शिवाजी महाराजांचं एकदा नाव घे आणि डोळे झाक, तुझ्या मार्गात आलेली सर्व संकट कापून टाक. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून मी क्रिकेट समालोचक तुमच्या मधलाच एक मित्र निखिल पडते घेऊन चालतोय मैदानाच्या वरती, जिथे दुसऱ्या सत्रामध्ये सांगितलं जातंय अंकुश दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी वायशेत हा संघाला गरज आहे ती म्हणजे धावांची 40 धावा बनवायच्या आहेत. या स्पर्धेसाठी अर्थातच या मंडळाचं नावच राजा शिवछत्रपती किम आहे ना, बस नाव खूप काही सांगून जातो. छत्रपती शिवाजी महाराज अर्थातच या मंडळासाठी सन्माननीय राजनभाई नार्वेकर यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपयांची भरघोस देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. हृदयाच्या अंतःकरणापासून या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील करूया आपण सहर्ष 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 स्वागत. मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार, दोनही संघ आहेत ना मैदानाच्या वरती, दादा संघ आहेत. चांगली खेळी करून आपल्या आतमध्ये असलेली दादागिरी मैदानाच्या वरती दाखवावी लागणार आहे. गावदेवीचा आशीर्वाद घेऊन अर्थातच वायशेत हा संघ मैदानाच्या वरती दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलाय, तर नाणाच्या दुसऱ्या बाजूला नागेश्वराचा आशीर्वाद घेऊन आवास हा संघ आहे ना 40 धावा रोखण्यासाठी मैदानाच्या वरती उतरलाय. ISPL जेव्हा जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा अमित पारकर हे नाव आपल्याला ऐकायला मिळतं बघा. म्हणजे ISPL मध्ये तिकीट सुद्धा मिळालं होतं. अलिबाग मधला आर्यन खारकर नंतर खेळाडू कोण, तर अमितचं नाव घेतलं जातं. अगदी अमितची गोलंदाजी अमितची फलंदाजी ही पाहण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांनी केलेली गर्दी आहे ना, याला इतिहास देखील साक्ष आहे. कालच्या दिवसामध्ये देखील अलिबाग बिग बॅश ही मोठी क्रिकेटची स्पर्धा झाली. अगदी त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलेला अमित पारकर आलाय पहिलं षटक फेकण्यासाठी. इथून मात्र पुढे काय घडणार, या 40 धावा बनवल्या जाणार की 40 धावा रोखल्या जाणार. धीरज शिळीमकर आणि पंकज शिळीमकर या बंधूंपैकी एक जोडी, एक खेळाडू म्हणजे धीरज शिळीमकर स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय ओमकार म्हात्रे. डावखुऱ्या हाताचा एक विध्वंसक फलंदाज, पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू पहिला षटक चालू झालाय, पहिला चेंडू पडतोय. हा यावेळेचा पहिला चेंडू अगदी पडल्याच्या नंतर यष्ट्यांवरून ट्रावर होतोय, कोणतीही धाव घेतली जात नाहीये. राईट आर्म अराउंड विकेट अमित आमचे चांगले मित्र देखील आहेत आणि अगदी चांगली गोलंदाजी, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकण्याची क्षमता ठेवतो हा गोलंदाज. अखोट टप्प्याचा चेंडू उंच आकाशामध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु जमलेला नाहीये. उलट्या दिशेनं फिरत होता जर्सी नंबर 22 चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातात. हर्षलजी काटे प्रचंड मेहनत घेतात या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. बघा धावफलकावरती अगदी पंचांच्या नंतर कॅमेरामन नंतर गुणलेखक मित्र यांची करडी नजर असते. अगदी त्रिकूट चांगलं काम करते. tenniscricket.in च्या माध्यमातून वैभव असेल, त्यानंतर स्वरूप असेल, अथर्व घरत असेल, राज प्रथमेश, ही संपूर्ण टीम आहे ना अगदी प्रचंड मेहनत करत असताना या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपल्याला इथून मात्र पुढे पाहायला मिळणार आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. अगदी या चेंडूवरती कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. गावदेवी वायशेत अर्थातच अंकुशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे ना, अलीकडच्या काळामध्ये प्रचंड आपण पाहतोय बहुचर्चित ठरलेला संघ. यानंतरचा हा चेंडू हा मैदानाच्या वरती समीरच्या हातामध्ये चेंडू गेला होता, परंतु भारत भूमीवरती नतमस्तक झाला चेंडू. इथे चांगली गोलंदाजी अमितच्या माध्यमातून या 40 धावा आहेत ना या डिफेंड केल्या जाणार, याच्यात तीळ मात्र शंका नसणार आहे. प्रचंड मेहनत केली जाणार आहे, कारण का नागेश्वर आवास हा संघ आहे ना बसना आम्ही गाफी आहे. यावेळेचा हा चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर बराच काळ होता असं मला पंच सांगत असताना अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू पडतोय. अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव घेतली जाते. एका धावेनंतर फलकावरती धावा जमा केल्या जातात. 3 धावा पूर्णत्वास येतात. 40 धावांचा पाठलाग करत असताना अंकुशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी वायशेत संघ द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करतोय. करपंच डोक्यावरून डिपेक्स
एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू थांबणार तिथे नाहीये. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर आलाय पहिला या सत्रातील चौकार. चला इथून मात्र पुढे मोमेंटम शिफ्ट केला जाईल. फलंदाजी करत असताना आता बॅटचा फेस ओपन केलाय धीरज यांनी आणि अगदी आपण पाहतोय आलेला हा चौकार. अमित वरती आक्रमण केलं जातंय. पुढील चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू जसा आला अंगावरती तिथे फेकून दिलाय, परंतु मैदानाच्या वरती चांगलं क्षेत्ररक्षण नागेश्वर आवासीय संघाकडून आपल्याला याची याची डोळा पाहायला मिळालं. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा जमा केल्या जातात. एकंदरीत 9 धावा. 9 कम्स अप ऑन स्कोर बुक. 9 धावा पूर्ण झाल्या. 40 धावांचा पाठलाग करायचा. 31 धावा इथून मात्र पुढे कशा पद्धतीने बनवल्या जाणार याची आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. बघा ना, 24 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. एका बाजूला गावदेवी वायशेत अर्थातच अंकुशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. अंकुशजी पाटील म्हणजे सन्माननीय दमदार आमदार यांचे निकटवर्तीय देखील आहेत. त्यांच्यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा म्हणून आपण अंकुशजी पाटील यांच्याकडे नेहमी अगदी मानानं आणि सन्मानानं पाहत असतो. त्यांनी हा संघ पुरस्कृत केलेला. तर ज्याचा दबदबा, ज्या संघाचा दबदबा अलिबाग क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कायम राहिला तो संघ, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नागेश्वर आवासा संघ गोलंदाजी करत असताना प्रचंड मेहनत करतोय. 40 धावा आहेत या डिफेंड करायच्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आवासीय संघाकडून संदेश आलाय. चला शिवबा हशिवरे आणि गुल्लक पुरुळपाडा संघ. हशिवरा संघाचा कर्णधार आलेला आहे. गुल्लक पुरुळपाडा संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. चला वळूया मैदानाच्या वरती. डावखुऱ्या त्याचा फलंदाज समोर अलॉंग द कार्पेट. तितकासा खास फटका आलेला नाहीये. चेंडूवरती कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. अर्थातच ओमकार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक आक्रमक फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा संघाला ओमकारची गरज असते ना तेव्हा एकतर्फी झुंज ओमकारने कित्येक मैदानाच्या वरती दिलेली आहे. समोर आता संदेश चालू झालाय. यावेळेचा हा चेंडू अगदी टप्पा पडल्याच्या नंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गॅदर्ड अगदी सोप्या पद्धतीनं झालाय. तिथे समीर आहे ॲज विकेट किपर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. नागेश्वर आवास हा संघ 40 धावा डिफेंड करत असताना मैदानाच्या वरती सुपर संडे, फॅन्टास्टिक संडेचा दिवस उडालाय. आता ऑन साइडला फेकून दिलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार षटकार. क्षण आपण पाहतोय अगदी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांच्या व्यतिरिक्त तिथे कोणीही पोहोचणार नाहीये आणि ऑपरेटर असेल तिथे. अगदी चेंडू अडवत असताना क्षेत्ररक्षकाचा पाय हा बाउंड्री लाईनच्या बाहेर टच झालाय की नाही एवढंच मात्र चेक करायचं आहे आणि तिथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून
चेक केलं जाईल, त्याची पडताळणी केली जाणार आहे. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न इथे केला गेला, परंतु इफ अँड एल्स आता मैदानाच्या वरती उपस्थिती लावत असताना मैदानाच्या वरती काय घडणार, काय बिघडणार. एका बाजूला नागेश्वर आवाज संघ, एका बाजूला अंकुजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी वायशेत हा संघ मैदानाच्या वरती झुंज देत असताना दोनही संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले असताना मैदानाच्या वरती हा सामना. क्रिकेट म्हणजे साम दाम दंड भेद स्वरूपाचं क्रिकेट आपल्याला नेहमीच अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतं. पडताळणी केली जाते आणि क्षेत्ररक्षकाचा पाय हा बाउंड्रीच्या बाहेर टच झालेला आहे. या कारणास्तव चौकार म्हणजे 4 धावा इथून आपण मात्र पुढे घोषित करतोय. यस, 4 धावा घेतल्या जातील. 4 धावांच्या मदतीने फलकावरती 20 धावा पूर्ण. 20 कम्स अप. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम संदेश ओव्हर हियर. संदेश पुन्हा एकदा मांडवा एंड कडून चालू झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शीटचा फटका, फ्लॅटून फटका, फटका तिथे 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. दर्जात्मक चौकार. संधींची चर्चा केली जाईल कारण का हा आपला आवडता खेळ देखील आहे. फलकावरती धावा झाल्यात 24 धावा. 24 कम्स अप. 16 धावांची गरज इथून मात्र पुढे असणार आहे. ओमकार स्ट्रायकिंग एंड वरती. लोअर फुल्डर स्वरूपाचा चेंडू फक्त दिशा दाखवली. बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझन मध्ये चेंडू दान करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काय सांगतोय आपल्या अलिबागची चर्चा करूया. अलिबाग बैलगाडाचं हे गाणं वाजवलं जातंय इथे. खऱ्या अर्थानं फायनलच्या फेऱ्यामध्ये आपण पाहतोय किहीम गावातीलच पडवळ बंधूंची जोडी पडते. इथे महेंद्र शेठ दळवी यांच्या बैजा शिवण्या हा पहिला पळाला. आता राजा नखऱ्या पळतो बंदरामध्ये. त्यानंतर मोहन शेठ मात्रे आहेत, निवास शेठ भगर आहेत, प्रसन्न सुर्वे आहे, असे कित्येक आपण पाहतोय नंदी प्रेमींची चर्चा. तत्पूर्वी मैदानाच्या वरती गेल्याच्या नंतर वैयक्तिक दुसरं सांघिक तिसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी अमित पुनच्चे एकदा पाचारण केलं जाते. मांडवा एंड कडून संघाची जबाबदारी आहे ना अमितच्या हातामध्ये ठेवली जाते. डिफेंड करायच्या त्या 16 धावा. 16 धावा आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. कठीण आव्हान आहे समोर. गावदेवी वायशेत हा संघ. धीरज उडवलाय. स्कोर ऑफ द विकेट. बॅकवर्ड टिप स्क्वेअरच्या रिजन मध्ये चेंडू थांबणार नाही. 1 बॉल. चेंडू सीमा पार. ओलाय हा नशिबाचा अजून एक चौकार. चर्चा केली जाईल. बैलगाडा क्षेत्र आहे ना प्रचंड प्रेम या क्षेत्रावरती. अगदी मैदानाच्या चहूबाजूला जे प्रेक्षक वर्ग बसलेत ना त्यांचं देखील असणार आहे. यावेळेचा हा चेंडू भन्नाट गतीचा वापर केला गेला होता. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. फलकावरती 32 धावा. 8 धावांची गरज इथून मात्र पुढे असणार आहे सामना जिंकण्यासाठी. अगदी या 8 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार, 8 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जाणार हे आपण पाहणं गरजेचं असणार आहे. अखोट टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू शॉट मिड विकेटच्या क्षेत्रापर्यंत तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अमित प्रचंड मेहनत करतोय गोलंदाजी करत असताना. धावफलकावरती ही एक धाव घेतल्याच्या नंतर 33 धावा झाल्यात. 40 धावांची गरज असताना इथून मात्र पुढे 7 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओमकार आणि धीरज अशी प्रामुख्याची जोडी. 33 धावा झाल्यात. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क इथे होत नाहीये. डॉट चेंडू निघालाय. अमित ISPL क्लास काय असतो मैदानाच्या वरती दाखवला जातोय. चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडूला बाहेर काढण्याचं कसं बायन या गोलंदाजाकडे ठासून भरलंय. अखोट टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय
आहे चेंडू वन बाउन्स पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर चौकार. फलकावरती आता धावसंख्या 37 झाली. 3 धाव्यांची गरज असणार आहे. हा चेंडू बिहाइंड विकेट ट्रॅव्हल इथे होतोय. अगदी दोनही पंच एकमेकांच्या सोबत अद्यापर्यंत डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू मैदानाच्या वरती सांगितला जातोय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस फलकावरती 37 धावा 3 धावांची गरज असताना शिल्लक चेंडू असणार आहेत ते मात्र 12 चेंडू. 12 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चला नाणेफेकीचा कौल शिवरे संघ आलेला आहे. गोल्लक पुढेपडा संघ माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल ना तर लगेचच यायचा आहे. नाणेफेकीचा कौल इथे करून घ्यायचा आहे प्लीज. आम्ही तुमची वाट पाहतोय. इनिंग ब्रेक मध्ये तुमची वाट पाहत होतो मित्रांनो. तुम्हाला दिलेला वेळ निघून गेलाय आणि सामना संपायच्या आधी नाणेफेकीचा कौल होणं अनिवार्य असणार आहे. याची संघाच्या कर्णधाराने दखल घ्यायची आहे नाहीतर आपल्याला पेनलाइज करण्याची खऱ्या अर्थानं आमच्यावरती वेळ येऊन देऊ नका. कुठलक पुरळ पडा. बघा हे सामने येत नाही तुमचे समजा आणि थोडंसं सहकार्य करा बस. मात्र एवढंच सांगेन वळीन मैदानाच्या वरती जिथे 12 चेंडू 3 धावांची गरज श्रवण आलाय गोलंदाजी करण्यासाठी. नागेश्वर आवाज या संघाकडून धीरजच्या या वेळेचा फटका आणि 440 चा झटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विनिंग स्ट्रोक षटकार. गजरा